नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकत आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल. त्याचा आपला चालू आहे प्रॅक्टिस सेट 1.3 आणि प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये क्वेश्चन फर्स्ट सेकंड आपण सॉल्व्ह केलेला होता आणि क्वेश्चन थर्ड मधला पहिला क्वेश्चन पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह करून दाखवलेला होता. आता आपण बघूया क्वेश्चन थर्ड मधला प्रॉब्लेम नंबर सेकंड, प्रॉब्लेम नंबर 2. काय दिलं तुम्हाला 4x 3y 4 0 आणि काय दुसरे इक्वेशन आहे 6x 8 5y. ओके, अतिशय सोपं आहे. तर हे जे इक्वेशन तुम्हाला दिलं आहे ते अगोदर लिहून घ्यायला लागेल. मग आपण म्हणणार बघा काय लिहायला लागेल सुरुवातीला तुम्हाला द गिव्हन, व्यवस्थित प्रॉपर मेथडने लिहूया. द गिव्हन simultaneous इक्वेशन आर. पहिले इक्वेशन दिले 4x 3y 4 0. ओके, पण आपण ग्रामर रूल लिहिताना ह्या प्रकारे लिहितो का? आता हे जनरल इक्वेशन तुमचं x dy c 0 मध्ये, पण आपण जनरल इक्वेशन जे आपण ग्रामर रूल साठी इक्वेशन घेतो ते कसं घेत असतो? ax by c. ओके, म्हणजे a1x b1y c1 आणि a2x b2y c2 घेत असतो. म्हणजे जी कॉन्स्टंट टर्म आहे ती आपण इक्वलच्या साइनच्या पलीकडे टाकत असतो. इथे पण आपल्याला तेच करायला लागणार. तर कंपॅरिझन करताना आपण ह्या दोन इक्वेशन सोबत त्याचं कंपॅरिझन करत असतो. ओके, म्हणून ह्याच प्रकारे ते इथे लिहिलेलं पाहिजे. म्हणून याला मी लिहिताना काय लिहिणार? therefore 4x 3y हा -4 इकडे जाताना काय होईल? +4. याला म्हणतो मी इक्वेशन 1. ओके, त्याच्यानंतर पुढची इक्वेशन तुमची 6x 8 5y. ओके, याला लिहिताना मी लिहितो हा 8 इकडे राहू द्या, पण हा जो -5 आहे तो आपल्याला इकडे घ्यायला लागेल. ओके, पण त्याला लिहिताना लिहितो 6x हा -5 आहे इकडे येताना होईल तुमचा +5y 8. ही आहे तुमची इक्वेशन सेकंड. ओके, अशा प्रकारे इक्वेशन फर्स्ट आणि सेकंड जर झाली तर आपण त्याला काय करतो? पुढे कंपेअर करतो. ओके, आपण म्हणणार कंपेअरिंग इक्वेशन फर्स्ट विथ a1x b1y c1. ओके, and equation second with a2x b2y c2. we get म्हणजे काय म्हणतात? इक्वेशन 1 ला कंपेअर करायचं a1x b1y c1 सोबत आणि इक्वेशन 2 ला कंपेअर करायचं a2x b2y c2 सोबत. मग आपल्याला काय मिळेल कंपेअर केल्यानंतर? याला जर कंपेअर केलं a1x b1y c1 सोबत तर a1 ची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला? 4. we get a1 4, b1 3 and c1 4. ओके, त्याच्यानंतर हा जो 6 आहे. ओके, कंपॅरिझन लक्षात ठेवा तुम्हाला. बघा a1x b1y c1 कसोबत कंपेअर करायचंय? पहिलं इक्वेशन 4x 3y 4 सोबत. मग हा झाला तुमचा a1. ओके, हा झाला तुमचा b1 आणि हा झाला तुमचा c1. अशाच प्रकारे तुमचं पुढचं इक्वेशन a2x b2y c2 आहे. त्याला कंपेअर करायचं तुम्हाला 6x 5y 8 सोबत. म्हणजे हा झाला तुमचा a2, हा झाला तुमचा b2 आणि हा झाला c2. कारण हा x काढून टाकला, y काढून टाकला, राहिलं काय? ओके, मग a2 आला तुमचा, a2 येतोय 6, b2 येतोय 5 आणि c2 येतोय तुमचा 8. ओके, अशा प्रकारे हे तुमचं तुम्हाला a1 b1 c1 आणि a2 b2 c2 च्या व्हॅल्यू मिळालेले आहेत. मग अशा व्हॅल्यू मिळाल्यानंतर आपण काय करत असतो? आता सर्वात आपण घेऊ d. इकडे लिहितो बघा, याच्यानंतर आपण घेत असतो d. therefore d काय असतो? बघा तुम्हाला सांगितलं काय आणि लक्षात काय ठेवायचंय? cb
AC अपॉन AB, हा जो AB असतो हा असतो तुमचा D, हा CD असतो हा असतो तुमचा DX, हा असतो तुमचा DY. आपल्याला काय घ्यायचं आहे? D घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे तुम्हाला? D घ्यायचं आहे. मग D काय असतो? AB म्हणतो. AB म्हणजे A1 A2 B1 B2. ओके, A1 काय तुमचा 4, A2 काय 6, B1 आहे 3, B2 आहे 5. ओके, अशा प्रकारे तुम्हाला हा सोडवायचा आहे. मग याला जर सॉल्व करायचं असेल तर कसं सॉल्व करणार? बघा, हा जो D आहे करा सॉल्व. काय? ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय 4 * 5 मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 * 6. मग 4 * 5 20 मायनस 3 6 चा 18 म्हणजे हा काय आला तुमचा 2. जी D व्हॅल्यू आली आपली, D ची व्हॅल्यू आली तुमची 2. ओके, D ची व्हॅल्यू आली तुमची 2. अशाच प्रकारे आता आपल्याला शोधायचा आहे dx. D आला, त्याच्यानंतर आपल्याला शोधायचा आहे dx. पुढे बघा, आणि आपल्याला D काय सांगितलं आहे? D ची व्हॅल्यू काय नको आपल्याला? D इज नॉट इक्वल्स टू 0. ओके, त्याच्यानंतर dx. dx तुम्हाला शोधायचा आहे. dx बघा परत CBAC अपॉन AB, हा CB असतो तुमचा dx, बरोबर. मी लिहितो CB म्हणजे C1 C2 B1 B2. ओके, बघा C1 काय दिलं तुम्हाला 4, C2 दिला 8, 4 8, C1 C2 B1 B2, B1 दिला 3 आणि B2 दिला 5. हा तुमचा 3 आणि 5. ओके, याला जर तुम्ही पुढे सॉल्व केलं तर काय बघा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 * 5 मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 3 * 8 म्हणजे हा काय तुमचा 20, 4 5 20 मायनस 3 8 चा 24 म्हणजे काय आला -4. म्हणजे dx काय आला तुमचा? dx -4. जेवढं व्यवस्थित तुम्ही लिहिणार आहे आणि जेवढं परफेक्ट लिहिणार आहे तेवढे तुमचे मार्क वाढतील. 3 मार्कचा क्वेश्चन आहे, 3 पैकी 3 जर घ्यायचं असेल तर तुम्हाला परफेक्ट लिहायला लागणार. dx झाला, आता आपल्याला शोधायचा आहे dy. ओके, परत CBAC अपॉन AB, हा AC असतो तो असतो तुमचा dy. हा AC म्हणजे A1 A2 C1 C2. तो बघा A1 काय दिलाय तुम्हाला? A1 दिलाय 4, A2 दिलाय 6, 4 6, C1 C2, C1 दिलाय 4 आणि C2 दिलाय 8. ओके, हा तुमचा 4 आणि हा 8. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे 4 * 8 मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 4 * 6. 4 8 चा 32, 4 8 32, बरोबर आहे. 4 6 चा 24 म्हणजे हा 24. 32 + 24 किती होतात? 8. 24 32 + 24 होतात तुमचे 8. ओके, म्हणजे dy ची व्हॅल्यू काय आली तुमची? dy ची व्हॅल्यू आली 8. आपण एकदा क्रॉस व्हेरीफाय करूया. d आला तुमचा 2, dx आला -4 आणि dy आला तुमचा 8. ओके, मग आता इथपर्यंत झालं की आपण पुढे म्हणतो बाय क्रॅमर्स रूल. काय म्हणतो? बाय क्रॅमर्स रूल. मग क्रॅमर्स रूल काय म्हणतो? तर बघा x dx d आणि y dy d. मग dx काय तुमचा? dx आलेला आहे -4 अपॉन d आलेला आहे तुमचा 2. ओके, म्हणजे काय 2 1 जा 2, 2 2 जा 4 म्हणजे काय आलं तुमचं आन्सर -2. dy काय आलेला आहे 8 आणि तुमचा d आलेला आहे 2. dy 8 आणि d आलेला आहे 2 म्हणजे काय 2 1 जा 2 4 जा 4 म्हणजे x काय आला तुमचा? x आला -2. ओके, आणि y आला किती लिहितो? x आला तुमचा -2 आणि y आला तुमचा 4. म्हणजे आन्सर काय लिहिणार बघा, x, y इज इक्वल्स टू x आला -2, y आला 4 इज द सोल्युशन
of is the required solution is the required solution of given equation is the solution is the required solution of given equation. अशा प्रकारे हा तुमचा प्रॉब्लेम इथे सॉल्व झालेला आहे. ओके, आता अशा प्रकारे जर तुम्ही परफेक्ट जर लिहिलं, ओके, ह्या प्रकारे जर व्यवस्थित तुम्ही लिहिलं तर 3 पैकी 3 मार्क तुमचे कुठेच गेले नाही आणि अतिशय सोपा आहे. ओके, तर चला आता आपण सोडूया तुमचा पुढचा क्वेश्चन. ओके, पुढचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. बघा माझ्या ऍडजस्टमेंट नुसार दिसलेलं आहे, तुम्हाला एक लक्षात येणार नाही. ओके, आता पुढचा सेकंड क्वेश्चन आहे तुमचा. काय दिले सेकंड मध्ये, सॉरी थर्ड मध्ये, x 2y -1. थर्ड आहे तुमचा x 2y -1. ओके, आणि पुढचं दिलंय 2x 3y 12. काय दिलंय 2x 3y 12. ओके, अशा प्रकारे x 2y म्हणणार द गिवन सायमल्टेनियस इक्वेशन आर x 2y -1. याला म्हणणार इक्वेशन 1. ओके, याला म्हणणार इक्वेशन 1. त्याच्यानंतर 2x 3y 12 याला म्हणणार इक्वेशन 2. ओके, मग काय म्हणणार comparing equation 1 with a1x plus b1y c1 and equation second with a2x plus b2y c2. we get काय मिळतं आपल्याला a1 ची व्हॅल्यू काय येते x आहे, याचा कोएफिशिएंट काय 1 म्हणून a1 मिळाला 1. ओके, b1 काय मिळाला 2, c1 काय मिळाला -1. त्याच्यानंतर a2 मिळाला 2, b2 मिळाला -3 आणि c2 मिळाला तुम्हाला 12. ओके, c2 मिळाला 12. अशा प्रकारे हे मिळालं. मग त्याच्यानंतर आपण काय करतो, देअरफॉर d इज इक्वल टू सांगितलंय cbc अपॉन ab, ab a1 a2 b1 b2. ओके, a1 काय तुमचा 1 आणि a2 काय 2, 1 2, b1 b2 2 आणि -3 2 -3. याला जर सॉल्व केलं तर काय तुमचं बघा, याला सॉल्व केल्यानंतर काय तुमचा याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे 1 * -3 क्रॉस मल्टिप्लिकेशन हे म्हटलं पाहिजे ऍक्च्युअली त्याला. ओके, 1 * -3 -2 * 2 1 * -3 -3 2 = 4 -3 -4 काय होतो -7. कसली व्हॅल्यू आली, देअरफॉर d and is not equals to 0. ओके, अशा प्रकारे तुमची d ची व्हॅल्यू तुम्हाला इथे मिळालेली आहे. आता पुढचा आहे तुमचा dx शोधायचा आहे. काय शोधायचं तुम्हाला dx साठी काय पाहिजे c1 c2 b1 b2. बघा आता c1 काय दिलाय -1, c2 दिलाय 12. ओके, b1 काय दिलाय b1 b2 म्हटलं b1 दिलाय 2 आणि -3. ओके, मग याला जर सॉल्व केलं तर काय बघा, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे -1 * -3 मायनस ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन 2 * 12. ओके, सॉरी 2 * 12. बघा -1 * -3 मायनस मायनस काय होतं मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस होतं म्हणजे 1 * 3 3 मायनस 2 12 जा 14, सॉरी 2 12 जा 24. ओके, बघा आता 3 - 24 काय -21. 1 + 1 - 1 काय सबट्रॅक्शन होईल. सबट्रॅक्शन करून जी मोठा नंबर आहे त्याचा काय करायचं साइन तुम्हाला घ्यायचं म्हणजे dx काय तुमचा -21 हे dx आलेला आहे. त्याच्यानंतर बघूया आता आपल्याला शोधायचं आहे dy. ओके, आपल्याला शोधायचं आहे dy. मग dy साठी काय वापरतो आपण a1 a2 c1 c2. तर बघा
a1 काय दिलाय a1 1 आणि a2 2 1 2 त्याच्यानंतर c1 c2 -1 आणि 12 ओके याला जर सॉल्व करायचं म्हटलं याचं मल्टिप्लिकेशन 1 into 12 ओके -1 into 2 ओके इज इक्वल्स टू 1 into 12 12 हा -1 into 2 -1 into 2 -2 हा मायनस मायनस काय होईल प्लस होईल म्हणजे काय 12 plus 2 काय आला तुमचा तो 14 म्हणजे हा जो dy आला तो dy काय आला तुमचा 14 आलेला आहे मग बाय क्रॅमर्स रूल मग क्रॅमर रूल काय म्हणतो x dx d मग dx काय आलेला आहे तुमचा dx आला आहे -21 d काय आला आहे -7 ओके म्हणजे काय आला मायनस मायनस तुमचा कट झाला 7 1 जा 7 3 जा ओके म्हणजे x काय आला तुमचा x आला तुमचा 3 ओके तसंच dy अपॉन dy तुमचा 14 ओके dy -7 7 1 जा 7 2 जा आणि हे मायनस आहे म्हणजे -2 देयरफॉर y आला तुमचा -2 ओके मग देयरफॉर x, y x ची व्हॅल्यू काय आली 3 y ची व्हॅल्यू -2 इज द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन ओके लक्षात आलं अशा प्रकारे हा होता तुमचा क्वेश्चन थर्ड लिहून घ्या ह्याच प्रकारे तुम्हाला परफेक्ट लिहायचं ओके ह्याच प्रकारे जर तुम्ही लिहिलं तर तुम्हाला अतिशय सोपं जाणार आहे आता आपला फोर्थ क्वेश्चन तुम्हाला दिलाय फोर्थ प्रॉब्लेम दिलाय 6x 4y -12 आणि हा दिला 8x 3y -2 तर बघा सुरुवातीला पडलंय 6x 4y -12 ओके हे जे इक्वेशन आहे बघा याच्यामधून तुम्ही ह्या पूर्ण टर्मला जर 2 ने डिवाइड केलं 2 ने ह्या टर्मला पूर्ण जे इक्वेशन त्याला तुम्ही 2 ने डिवाइड करू शकता 2 ने जर डिवाइड केलं तर हे इक्वेशन तुमचं होणार आहे 6 ला तुम्ही 2 ने डिवाइड केलं काय होईल 3x -4 ला गेलं -2y आणि ह्या 12 ला जर केलं तर काय होईल -6 ओके अशा प्रकारे सिम्प्लिफाय आपण त्याला करून घेतलेलं आहे सिम्प्लिफाय करत चला जिथे गरज असेल तिथे गरज म्हणजे जर सिम्प्लिफाय होत असेल तर ते करत चला हे झालं तुमचं इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 हे तुमचं 8x 3y -2 हे सिम्प्लिफाय होतंय का नाही हे इक्वेशन सिम्प्लिफाय होत नाही तर बघा परत तेच इक्वेशन 1 ला कंपेअर करायचं a1h b1y c1 सोबत मग कंपेअर केलं तर a1 ची व्हॅल्यू आली तुमची 3 b1 ची आली -2 आणि c1 ची व्हॅल्यू आली -6 ओके a2 काय आहे तुमचा 8 नंतर b2 येईल -3 आणि c2 येणार तुमचा -2 बघा एवढं झालं इथपर्यंत नंतर मग आपण काय करतो d ची व्हॅल्यू d साठी आपण काय घेतो तुम्हाला सांगितलंय c b ac अपॉन ab हा ab तुमचा d हा तुमचा dx आणि हा आहे तुमचा dy बरोबर d काय ab म्हणून आपण ab लिहिला ओके ab लिहिला a1 a2 b1 b2 ओके अशा प्रकारे आपल्याला ते लक्षात ठेवायचं मग a1 ची व्हॅल्यू काय तुमची 3 आणि ही 8 3 8 b1 b2 b1 आहे तुमचा -2 -3 ओके तर सॉल्व करायचं मग काय यांचं मल्टिप्लिकेशन 3 into -3 -2 into 8 मग बघा 3 into -3 3 3 जा 9 एकच साइन मायनस आहे त्याच्यामुळे मायनस हा मायनस तुमचा ऍज इट इज -2 into 8 8 2 जा 16 एक साइन मायनस म्हणून मायनस ओके आता बघा हा मायनस मायनस काय होईल तुमचा प्लस होईल हा मायनस नाही आणि मायनस मायनस झाला प्लस एक मायनस आहे एक प्लस आहे बरोबर आहे दोघं साइन काय तुमचे डिफरंट आहे डिफरंट साइन असतील तर आपण करतो सबट्रॅक्शन म्हणजे 16 - 9 झाला 7 आणि मोठ्या नंबरचं साइन पॉझिटिव्ह ओके हा झाला तुमचा 7 त्याच्यानंतर आपण बघणार आहोत dx साठी आपण वापरतो cb c1 c2 b1 b2 c1 काय तुमचा -6 -2 मग ह्या -6 -2 b1 b2 b1 आहे -2 -3 -2 b2 आहे -3 ओके याला सॉल्व करायचं यांचं मल्टिप्लिकेशन -6 into -3 -2 into -2 पुढे 6 3 जा 18 दोघं साइन काय तुमचे सेम आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह पुढे मायनस इथे 2 2 जा 4 दोघं साइन काय तुमचे सेम आहे त्याच्यामुळे पॉझिटिव्ह 18 - 4 काय आला तुमचा 14 म्हणजे dx काय आला तुमचा 14 इथे आलेला आहे ओके तर बघा आता पुढे dy काय दिलंय तुम्हाला a1 a2 c1 c2
ओके डिवाय दिलाय a1 a2 c1 c2 मग a1 a2 3 8 a1 3 a2 8 त्याच्यानंतर c1 c2 c1 -6 आणि हा -2 ओके मग पुढे याला सॉल्व करायचं आहे यांचं मल्टिप्लिकेशन 3 into -2 minus 6 into 8 3 2 जा 6 एक साइन माइनस आहे डिफरन्स आहे म्हणून माइनस घ्यायचं हा माइनस इथे 6 8 जा 40 6 8 जा 48 एक साइन काय तुमचं माइनस आहे म्हणून याला घेतलं -48 आता -6 माइनस माइनस काय होईल प्लस 48 बघा साइन काय दोघं 1 प्लस 1 माइनस डिफरंट आहे म्हणजे तुमची सबट्रॅक्शन होणार आहे 48 6 काय होईल 42 आणि मोठ्या नंबरचा साइन प्लस म्हणून हा प्लस म्हणजे डीवाय काय आला तुमचा 42 आलेला आहे मग बाय क्रॅमर्स रूल क्रॅमर बाबा काय म्हणतो a dx d मग dx काय तुमचा dx काय आलाय 14 d आलेला आहे 7 किती लिहितो मी d 7 which is not equals to 0 व्यवस्थित लिहा ओके 14/7 मग काय आला 7 म्हणजे 7 2 चा म्हणजे हा आला 2 therefore x is equals to 2 x ची व्हॅल्यू काय आहे तुमची 2 आलेली आहे y dy upon d ओके dy काय आला तुमचा 42 di 7 मग 7 म्हणजे 7 6 हा आला 6 म्हणजे y ची व्हॅल्यू आली तुमची 6 y ची व्हॅल्यू काय आली 6 आलेली आहे मग x काय तुमचा 2 y आहे 6 is the required solution of the given equation आन्सर चेक करत चला आन्सर चेक कसं करायचं मी तुम्हाला पहिल्या एक्सरसाइज पासून सांगतो लिनियर इक्वेशन आपण सायमल्टेनियस सॉल्व्ह करत गेलो त्याच्यापासून हे जे आन्सर येतात आपले ते आन्सर याच्यामध्ये टाकायचे आणि क्रॉस चेक करायचे बरोबर आहे जर तुम्ही आन्सर टाकून बघितलं 2 6 तर 6 2 जा 12 होईल बघा 6 2 जा होईल तुमचा 12 कारण x ची व्हॅल्यू काय घेतली 2 y ची व्हॅल्यू काय आली 6 -4 into 6 होईल तुमचा -24 बघा 12 -24 -12 म्हणजे आपला आन्सर बरोबर येत आहे असं दोन्ही याच्यात तुमचा आन्सर क्रॉस चेक तुम्ही करू शकता अशा प्रकारे हा तुमचा होता क्वेश्चन नंबर 4 आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 5 ओके शेवटचे क्वेश्चन्स आपल्या याच्यातले बाकी आहेत बघा अतिशय सोपा टॉपिक आहे तुम्ही स्वतः हे सगळं सॉल्व्ह करू शकता हे झाल्यानंतर पूर्ण सॉल्व्ह केल्यानंतर मी तुम्हाला याच्यावरती काही क्वेश्चन्स देणार आहे ते तुमच्या बुक मध्ये नाही ओके म्हणजे ग्रामर रूल पर्यंत आतापर्यंत जेवढं आपण शिकलेलो आहोत पहिल्या एक्सरसाइज पासून 1.1 च्या बेसिस वरती काही क्वेश्चन्स असणार आहेत काही 1.2 च्या बेसिस वरती असणार आहेत आणि काही आता ही 1.3 आपण शिकतोय त्या 1.3 च्या बेसिस वरती तुमचे काही क्वेश्चन्स इथे मी तुम्हाला देणार आहे होमवर्क साठी ओके आणि हे चॅप्टर आपलं पुढच्या 2 व्हिडिओ मध्ये संपणार आहे हे चॅप्टर संपल्यानंतर आपण तुमची ऑनलाइन टेस्ट घेणार आहोत तर बघा आता आहे तुमचा क्वेश्चन प्रॉब्लेम 5 ओके 4 झाला आता आहे 5 काय दिलाय तुम्हाला 4m 6n बघा 4m 6n 54 आणि सेकंड दिलेला आहे तुम्हाला 3m 2n 3m 2n 28 बघा मग याच्यात तर सर xy दिलेलं नाहीये बरोबर याच्यात xy दिलेलं नाहीये पण mn दिले आहे xy जरी दिलेलं नसलं तरी व्हेरिएबल तुम्हाला काय दिले mn दिलेले आहे ओके मग याच्यात घाबरून जाण्यासारखं काही नाही मग याच्यात चेंजेस काय होतील याचं कंपॅरिझन करताना आपल्याला काय सोबत करायला लागणार आहे बघा नाव सांगतो आपण हा जो 4m ओके हा डिव्हिजिबल आहे का कोणत्या संख्येने डिव्हिजिबल आहे का तो याला आपण सिम्प्लिफाय करू शकतो का करू शकतो बरोबर आहे याला तुम्ही 2 नी डिव्हिजिबल आहे हा बघा 2 नी याला भाग जातो म्हणून हा 4m 6n 54 ला मी सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये लिहू शकतो बघा सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये जर 2 नी डिवाइड केला हा होईल तुमचा 2m याला केलं तर हा होईल 6n चा होईल तुमचा 3n आणि 54 चा होईल तुमचा 27 हे झालं तुमचं इक्वेशन 1 ओके पुढे हा तुमचा 3m 2n 28 दिलेला आहे बघा 3m 2n 28 दिलेला आहे हा झाला तुमचा इक्वेशन सेकंड ओके चेक करूया 3m 2n 28 आणि 2m 3n 27 ओके हे झालं आता कंपेअर करताना तर a1 x b1 y सोबत करणार नाही कारण याचे व्हेरिएबल m n आहे म्हणून इथे काय करायला लागेल
compare given equation with a1m plus b1m is equals to c1, sorry b1n is equals to c1 आणि इकडे a2m plus b2n is equals to c2 b घे. ओके, मग a1 ची व्हॅल्यू काय मिळते आपल्याला इथे 2, a2 मिळतोय 3, b1 3, b2 2, c1 27, c2 28. ओके, मग d आपण सॉल्व करताना काय घेतो a1 a2 b1 b2. मग a1 ची व्हॅल्यू काय 2, a2 3, b1 3, b2 2. याला आपण सॉल्व करूया. याला जर तुम्ही सॉल्व केलं तर काय बघा यांचं मल्टिप्लिकेशन म्हणजे काय 2 into 2 minus 3 into 3 म्हणजे काय 4 minus 9. 4 minus 9 काय होतो -5 म्हणजे b काय आला तुमचा -5 is not equals to 0. d आलेला आहे तुमचा -5 which is not equals to 0. मग dx साठी वापरतो आपण c1 c2 b1 b2. मग c1 c2 काय तुमचा 27 आणि हा आहे 28. त्याच्यानंतर b1 b2, b1 आहे तुमचा 3 आणि b2 आहे 2. अतिशय सोपं, याला सॉल्व करायचं. यांचं मल्टिप्लिकेशन 27 into 2 minus 28 into 3. आता टेबल लर्न पाहिजे. तुम्हाला मी सांगितले की 30 पर्यंतचे टेबल आपले लर्न पाहिजे म्हणजे पाहिजे. पण 27 2 जा 54 आणि 28 3 जा बघा मला गंमत सांगतो. मल्टिप्लिकेशन करायचं की तुम्हाला 28 into 3, 28 चा टेबल लर्न नाही. मग तुम्ही काय करता 3 8 जा 24 कॅरी 2, 3 2 जा 6 आणि 2 काय करता 3 2 जा 6 आणि 2 84 असं करता. सिंपल मेथड बघा. ह्या 28 ला मी लिहितो 20 plus 8. हे तुम्हाला लहानपणी शिकवलेलं आहे. 20 plus 8 into 3. ओके, बेत्रिक 6 हा 0, 3 8 24, 6 8 24 किती झाले 84. सिंपल मेथड, मला ही सोपी वाटते. ओके, अशी जर तुम्ही केली तर फास्ट तुमचं मल्टिप्लिकेशन होत असतं. तर बघा हा तुमचा 54 मायनस 84 आलेला आहे. मग काय येतो 54 मायनस 84 काय बघा काय मायनस एक साइन तुमचं प्लस एक मायनस आहे म्हणून काय होतो सबट्रॅक्शन होईल. हा होईल तुमचा -30 मोठ्या नंबरचं साइन. a1 a2 c1 c2. a1 a2 काय दिलाय 2 3, c1 c2 काय दिलाय 27 28. ऊपर त्याला इकडे सॉल्व करायचं 2 into 28. ओके, मायनस 3 into 27. मग 2 into 28 काय तुमचा 56 आणि 27 3 परत 30 गडबड झाली. पाडापाड नाहीये. मग काय करणार 27 ला लिहितो 20 अधिक 7. ओके, गुणिला 3 20 3 60 7 3 21 म्हणजे किती आले 71. ओके, सॉरी 81. किती आले 81. अशा प्रकारे तुम्हाला हे सॉल्व करायचं आहे. अशा प्रकारे तुमचं हे आलं dx dy ची तुमची व्हॅल्यू आली आहे. त्याच्यानंतर आता मग काय म्हणतो ग्रामर आपला. ग्रामर तुम्हाला सांगत असतो x dx d, y dy d. ओके, मग dx d, dx काय आलं तुमचा -30, d आलेला आहे -5. मग काय 5 × 5 6 म्हणजे x आला तुमचा 6. x ची व्हॅल्यू काय आली तुमची 6. y दिला तुम्हाला dy d, dy आला लिहिलं नाही का आपण. ओके, dy तुमचा 56 - 81 म्हणजे 81 - 56 तो एक तुमचा 25 आणि हे मोठा नंबरचं साइन म्हणजे -25 5 - 25 -25 अपॉन -5 म्हणजे काय तो 5. therefore y तुमचा आलेला आहे 5. मग x आणि y काय आला तुमचा x व्हॅल्यू आहे 6, y आला 5. x, y 6, 5 is the required solution of the given equation. क्रॉस चेक तुम्ही करू शकता आन्सर बरोबर आहे की नाही. सांगितलं तुम्हाला मागच्या एक्झाम्पलला हे x आणि y ची व्हॅल्यू पुट अप करून बघायची. याच्यात तुमचं आन्सर जर हेच येत असेल तर तुमचं आन्सर तुम्ही शोधलेलं सोल्युशन बरोबर आहे. नाहीतर तुम्हाला परत एक्झाम्पल सॉल्व करायला लागणार आहे. बघा आता आपलं शेवटचं क्वेश्चन आहे, शेवटचा प्रॉब्लेम आहे या एक्सरसाइज मधला. बघा काय दिलाय तुम्हाला तो दिलेला आहे 2x 3y
बघा काय दिलंय तुम्हाला 2x + 3y = 2. ओके हे मी पुसून घेतो, थोडं त्याला सॉल्व करायला लागेल. ओके मला दिलाय तो 2x + 3y = 2. 2x + 3y = 2 आणि सेकंड इक्वेशन तुम्हाला दिलेली आहे x - y/2 = 1/2. ओके मग आता इथे सर -y/2 आला = 1/2 आला, मग याला कसं करणार, बरोबर की नाही. बघा पहिलं इक्वेशन काय आहे तुमचं 2x + 3y = 2. याला लिहून घेतलं इक्वेशन 1. सिम्प्लिफाय होतंय का, होत नाही. पुढचं तुम्हाला दिलंय x - y/2 = 1/2 तुम्हाला दिलेला आहे. ओके मग आपलं जनरल इक्वेशन काय, ax + by = c. आपण क्रॅमर साठी वापरतो, बरोबर आहे. ओके इथे तुमचा अपॉन 2 आला, इथे पण अपॉन 2 आला. हा जर अपॉनचा 2 तुम्हाला कट करायचा असेल, कारण तो डिवाइड करतोय 2, याला कट करायचं असेल तर तुम्हाला काय करायला लागेल, मल्टिप्लाय करायला लागेल. काय करायला लागेल, मल्टिप्लाय करायला लागेल. मग मी म्हणतो मल्टिप्लाय किंवा डायरेक्ट लिहू. मल्टिप्लाय जर केलं बघा x - y/2 = 1/2 ला जर मी मल्टिप्लाय केलं 2 कशाने केलं, मल्टिप्लाय 2 नी जर मल्टिप्लाय केलं तर काय होईल, 2x ओके मायनस 2y/2 म्हणजे हा 2 काय होईल तुमचा कट इज इक्वल टू 1/2 * 2 हा 2 काय होईल कट. म्हणजे इक्वेशन काय म्हणतंय 2x हा इथला -y इज इक्वल टू 1 ला इक्वेशन काय म्हणतंय. ओके मला लिहून देतो म्हणजे परफेक्ट व्यवस्थित तुमच्या लक्षात येईल कसं सोडवायचं. मल्टिप्लाइंग गिवन किंवा मग मल्टिप्लाइंग x - y/2 = 1/2 बाय 2 ठीक आहे. काय मिळेल आपल्याला बघा x जो आहे x - y/2 = 1/2 त्याला आपण मल्टिप्लाय केलं 2 नी, मग काय मिळणार आहे आपल्याला 2 नी मल्टिप्लाय केलं म्हणजे 2x - y = 1. याला म्हणजे आपण इक्वेशन सेकंड 1 मिळाली 2 मिळाली. मग काय होणार, comparing equation 1 with a1x plus b1y is equal to c1 and equation second with a2x plus b2y is equal to c2. अतिशय सोपं आहे, काही याच्यात अवघड नाही. we get मग काय मिळेल आपल्याला, we get a1 a2 a1 काय मिळाला 2 a1 मिळाला 2 b1 मिळाला 3 c1 मिळाला 2 a2 मिळाला 2 ओके b2 मिळाला -1 आणि c2 मिळाला 1. बघा तुम्ही जर असंच जर याला सेकंड म्हटलं असतं तरी सुद्धा चाललं असतं. फक्त हे जे तुमच्या b2 ची व्हॅल्यू आहे a1 ची व्हॅल्यू a2 ची व्हॅल्यू तुमची काय आली असती 1 आली असती, b2 ची व्हॅल्यू काय आली असती तुमची -1 आली असती. तुम्हाला पुढे मल्टिप्लिकेशनला किंवा मग पुढे कॅल्क्युलेशन करताना तुम्हाला प्रॉब्लेम झाला असता. त्याच्यामुळे आपण त्याला सिम्प्लिफाय केलं. सिम्प्लिफाय जरी नाही केलं तरी सुद्धा तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. बघा आता शेवटचं एक्झाम्पल मी तुम्हाला पूर्ण परत सोडून दाखवतो व्यवस्थित. ओके तर बघा कंपेअरिंग केलं त्याच्यानंतर काय करतो आपण d d वापरतो आपण ab a1 a2 b1 b2. मग a1 काय तुमचा 2 a2 पण 2 पुढे b1 3 b2 -1 b2 काय तुमचा -1. मल्टिप्लिकेशन केलं याचं 2 * -1 ओके -3 * 2 मग 2 * -1 काय झाला -2 -3 * 2 6 मायनस मायनस का होईल प्लस. दोघं साइन सेम असतात ऍडिशन करायला सांगितले. मग 2 आणि 6 8 आणि मोठ्या नंबरचं साइन मायनस म्हणजे तुमचा d जो आला तो काय आला -2 which is not equals to 0. ओके ते झाल्यानंतर आपण शोधत असतो dx. मग dy साठी आपण dx साठी आपण वापरतो cb म्हणजे c1 c2 b1 b2. बघा आता c1 ची व्हॅल्यू काय आली बघा c1 ची व्हॅल्यू आली 2 आणि c2 ची आली 1. नंतर b1 आला 3 आणि b2 आला -1.
C1 C2 B1 B2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे काय येतो 2 into -1 minus 3 into 1 म्हणजे काय येतो बघा 2 1 जा 2 हे sin minus 3 1 जा 3 -2 आणि -3 काय झाला -5 इथे आलेला आहे. ओके म्हणजे तुमचा dx काय आला dx तुमचा आलेला आहे -5. ओके त्याच्यानंतर आपण सॉल्व करतो dy. dy साठी आपण वापरतो ac. ओके a1 a2 c1 c2 is equals to a1 a2 आहे तुमचा 2 आणि 2 2 2 त्याच्यानंतर c1 c2 आहे तुमचा 2 1 c1 c2 काय आहे तुमचा 2 आणि 1. ओके तर बघा आता पुढे याला सॉल्व करणार आपण परत इथे सॉल्व करतो थोडं खाली यांचं मल्टिप्लिकेशन 2 into 1 minus 2 into 2 2 1 जा 2 -2 2 जा 4 2 minus 4 minus 2 हा आला तुमचा dy. इथपर्यंत आलं मग आपले परत क्रॅमर व्हावा काय म्हणणार बाय क्रॅमर्स रूल. क्रॅमर काय म्हणतो x is equals to dx upon d. मग dx किती आला आपला -5 आणि हा काय आलाय d आलाय तुमचा -2 मायनस मायनस साइन काय तुमचं कट होईल म्हणजे काय 5/2 काय 5/2 म्हणजे x काय आला तुमचा 5/2 इथे x आलेला आहे. ओके y काय येईल y तुमचा dy upon d is equals to dy ची व्हॅल्यू आली -2 d पण आहे तुमचा -2 -2 कॅन्सल म्हणजे 1 म्हणजेच काय आला तुमचा y is equals to 1 y ची व्हॅल्यू आली तुमची 1. तर therefore x, y is equals to 5/2, 1 is the required solution of given equation. ओके अशा प्रकारे ती तुमची एक्सरसाइज इथे संपलेली आहे. ओके याच्यात काहीतरी चूक आपली झालेली आहे. d1 ची व्हॅल्यू तुमची आहे -5. ओके आणि dy ची व्हॅल्यू ओके ओके एक मिनिट d ची व्हॅल्यू आपली चुकलेली आहे का हो 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 इथे आपण सोडवलं काय बघा चूक काय झाली अशी चूक तुमची पण होऊ शकते. d आपण सोडवला काय आला -8 पण इथे मी काय लिहिला चुकून तो -2 लिहिला इथे d काय पाहिजे -8 तुमचा पाहिजे म्हणजे सोडवलं बरोबर आहे फक्त लिहिताना इथे मी चूक केली घाई मध्ये ती चूक होते म्हणून काय आला तुमचा d काय बघा हा तुमचा dx -5 आला dy आला तुमचा -2 म्हणून इथे परत आपल्याला आता सोडवायला लागणार आहे. बघा dx आलेला आहे -5 आणि d आलेला आहे तुमचा -8. चूक करू नका हा आला 5/8 मायनस मायनस साइन कॅन्सल झालं म्हणून हा आला तुमचा x आला 5/8 y dy काय आला dy आला -2 आणि -8 हा सिम्पली वाढू शकतो काय मायनस मायनस कॅन्सल झालं 2 1 जा 2 4 जा पुन्हा आला 1/4 म्हणून y जो आला तुमचा तो आलेला आहे 1/4. जे सोल्युशन जे आलं तुमचं ते आलं 5/8 x, y 5/8, 1/4 is the required solution of the given equation. बघा चूक झाली कशामुळे अति घाई केल्यामुळे चूक झालेली आहे. ओके तुम्ही घाई करू नका. ओके 3 मार्काचा क्वेश्चन आहे 3 मार्काचा हा क्वेश्चन तुमचा आहे. ओके तर बघा अशा प्रकारे आपली एक्सरसाइज 1.3 इथे कंप्लीट झालेली आहे आणि पुढचा जो पॉइंट आहे आपला तो आपल्याला बघायचा आहे. ओके पुढे ऍप्लिकेशन वगैरे दिलेले तुम्हाला त्याच्यानंतर रिड्युसिबल लिनियर इक्वेशन दिलेले ओके ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे तुम्ही लिहून घ्या. ओके याच्यावरती म्हणजे 1.3 एक्सरसाइज पर्यंत ओके प्रत्येक एक्सरसाइज वरती म्हणजे 1.1 चे 5 1.2 चे 5 आणि 1.3 चे 5 असे तुम्हाला मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला देणार आहे. ते तुम्हाला असाइनमेंट मध्ये मिळून जातील आजच. ओके ठीक आहे तर मग चला
आपण आता थांबूया. ओके, तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील व्हिडिओमध्ये याच्या मॅथच्या किंवा इंग्लिशच्या तर ते मला फोन करून कळवा किंवा मग आपल्या ऍपवरून तुम्ही मला मेसेज करू शकता. ओके, ठीक आहे, चला.